नमस्कार आशाताई. या व्हिडिओमधून आपण पीएनसी आणि एचबीएनसीच्या भेटीची माहिती मोबाईलमध्ये कशी भरावी हे अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. सर्वात आधी तुमचा मोबाईल नंबर आणि 6 अंकी पिन टाकून लॉग इन करून घ्या. माहिती भरण्यासाठी आपल्याला भेट सुरू करावी लागेल. त्यासाठी भेट सुरू करावर क्लिक करा. पुन्हा तुमचा 6 अंकी पिन टाकून पुष्टी करा आणि पुढे जा. आता स्क्रीनवर दिसणाऱ्या कार्यक्रम म्हणजेच प्रोग्रामवर क्लिक करा. तुमच्यासमोर एक यादी येईल. त्यापैकी मॅटर्नल हेल्थ म्हणजेच माता आरोग्य हा पर्याय निवडा. आता तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड दिसेल. त्यातील देय पीएनसी एचबीएनसी या पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला भेटीसाठी पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांची यादी दिसेल. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. येथे फक्त पीएनसी मातांचीच नावे दिसतील. पण जेव्हा तुम्ही मातेची माहिती भरायला सुरुवात कराल तेव्हाच तिच्या नवजात बाळाची माहिती भरण्याचा पर्यायसुद्धा तुम्हाला उपलब्ध होईल. तुम्हाला समजण्यासाठी आपण सुनीता नावाच्या मातेचं उदाहरण घेऊया. सर्वात अगोदर मातेच्या नावावर क्लिक करा. आता स्क्रीनवर तिची आणि तिच्या बाळाची माहिती दिसेल, जसं की प्रसूतीची तारीख, निकालाचा परिणाम आणि ही माहिती कोणी अपडेट केली आहे ते. खाली तुम्हाला 7 भेटींपैकी किती भेटी पूर्ण झाल्या आहेत आणि किती बाकी आहेत याचाही इतिहास दिसेल. चला तर मग आता आपण प्रत्यक्ष 5वी भेट भरून पाहूया. 5वी भेटवर क्लिक करा. भेटीदरम्यान आई घरी उपस्थित आहे का? जर असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही निवडा. समजा आई घरी नसेल तर त्याचं योग्य कारण निवडा, जसं की रुग्णालय, गावाला गेली आहे किंवा घर बंद आहे. आई घरी असेल तर होयवर क्लिक करून नेक्स्ट बटन दाबा. आता भेटीची तारीख टाका. जर तुमच्यासोबत एएनएम ताई असतील तर होय निवडा, अन्यथा नाहीवर क्लिक करा. आता आईच्या मुख्य समस्या निवडायच्या आहेत. निवडावर क्लिक केल्यावर एक यादी येईल. महिलेला विचारून तिला होणारा त्रास किंवा समस्या निवडा. एकापेक्षा जास्त समस्या असतील तर तसं निवडा आणि काहीच त्रास नसेल तर काहीही नाहीवर क्लिक करून पुष्टी करा. यानंतर मातेचं तापमान, दिवसातून किती वेळा जेवण करते आणि किती वेळा पॅड किंवा कपडा बदलते ही माहिती अचूक भरा. लक्ष द्या, तुम्ही भरलेल्या माहितीनुसार मातेच्या आरोग्याची स्थिती स्क्रीनवर दिसेल. जर काही धोक्याचं लक्षण असेल तर ते तुम्हाला लाल अक्षरात दिसेल. अशावेळी दिलेलं समुपदेशन नीट वाचा आणि कुटुंबाला योग्य माहिती द्या. लक्षात ठेवा, एकदा तुम्ही पुढे जा बटन दाबले की या माहितीमध्ये बदल करता येणार नाही. त्यामुळे माहिती खात्री करूनच सबमिट करा. आता औषधांची माहिती भरा. लोहयुक्त गोळ्या आणि कॅल्शियमच्या गोळ्या किती वेळा घ्यायच्या आणि किती दिवसांचा डोस दिला आहे याची नोंद करा. जर मातेला कोणत्याही जोखमीमुळे रेफर करण्याची गरज असेल तर होयवर क्लिक करून रुग्णालयाचा प्रकार निवडा. जर गरज नसेल तर नाही निवडा आणि जतन करावर क्लिक करा. अभिनंदन, मातेची भेट यशस्वीरित्या नोंदवली गेली आहे. आता आपण एचबीएनसी म्हणजेच नवजात बाळाच्या भेटीची माहिती भरायला सुरुवात करूया. आईची माहिती भरून झाल्यावर स्क्रीनवर तुम्हाला बाळाच्या भेटीचा पर्याय दिसेल. सर्वात आधी विचारलं जाईल की बाळ घरी उपस्थित आहे का? बाळ घरी असेल तर होय निवडा. जर नसेल तर नाही निवडून त्याचं कारण द्या, जसं की बाळ रुग्णालयात आहे किंवा घराबाहेर आहे. यानंतर नेक्स्टवर क्लिक करा. आजच्या भेटीची तारीख टाका आणि तुमच्यासोबत एएनएम ताई आल्या असतील तर होय करा, नसेल तर नाही निवडा. आता बाळाच्या मुख्य समस्या निवडायच्या आहेत. निवडा या बटनवर क्लिक करा. येथे बाळाला होणारे त्रास जसं की ताप, अंगावर दूध न पिणे, सतत रडणे किंवा सुस्त असणे असे पर्याय दिसतील. बाळाला पाहून आणि आईला विचारून योग्य पर्याय निवडा. जर बाळ पूर्णपणे सुदृढ असेल तर काहीही नाहीवर क्लिक करून पुष्टी करा. आता काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. बाळाची स्थिती, बाळ ॲक्टिव्ह आहे की सुस्त, योग्य पर्याय निवडा. स्तनपान, बाळाला फक्त आईचंच दूध म्हणजेच एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग दिलं जात आहे का? स्तन धरण्याची पद्धती, दूध पाजवताना बाळ स्तनांना योग्य प्रकारे धरते का? लॅचिंग.
नाळेची स्थिती. बाळाची नाळ सामान्य आहे की तिथे काही जखम, पू किंवा जंतुसंसर्ग दिसत आहे? सामान्य असल्यास सामान्य निवडा. आता बाळाची शारीरिक तपासणी आणि धोक्याची लक्षणे. बाळ उबदार ठेवले आहे का? बाळ जोरात रडते की हळू? या प्रश्नांची उत्तरं द्या. एक महत्त्वाचा प्रश्न, बाळ दिवसातून 6 पेक्षा कमी वेळा लघवी करते का? याचं उत्तर काळजीपूर्वक द्या. यानंतर बाळाच्या शरीराचं तापमान म्हणजे थर्मामीटरने मोजून भरा. बाळाचं वजन मोजून नोंदवा आणि बाळाचा श्वसन वेग म्हणजे एका मिनिटाला किती वेळा श्वास घेते ते अचूक भरा. माहिती भरून झाल्यावर स्क्रीनवर बाळाच्या आरोग्याचा अहवाल येईल. जर एखादी माहिती लाल रंगात आली तर त्याचा अर्थ बाळाला धोका असू शकतो. खाली दिलेला समुपदेशनाचा संदेश आईला आणि कुटुंबाला मोठ्याने वाचून दाखवा. त्यांना बाळाची काळजी कशी घ्यायची हे समजावून सांगा. यानंतर संदर्भ किंवा रेफरल निवडा. जर बाळाला जास्त त्रास असेल तर बाळाला संदर्भित करायचे आहे येथे होय म्हणा. शासकीय किंवा खासगी रुग्णालय निवडून माहिती जतन करा. जर बाळ सुरक्षित असेल तर नाही निवडा आणि जतन करावर क्लिक करा. अशा प्रकारे बाळाची HbA1c भेट यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. आता तुम्हाला पुढील भेटीची तारीख स्क्रीनवर दिसेल. अशा प्रकारे आपण आई आणि बाळ दोघांचीही भेट ई-सूचीमध्ये यशस्वीरित्या नोंदवली आहे. आशाताई, तुमच्या गावातील सर्व PNC माता आणि नवजात बालकांना नियोजित दिवशी भेट द्या आणि त्याच दिवशी ही माहिती ई-सूचीमध्ये अचूक भरा. तुमचं कार्य मोलाचे आहे. धन्यवाद.